रेस्क्यू ऑपरेशन मध्ये आतापर्यंत किती जणांना बाहेर काढण्यात आलंय आणि अजून किती वेळ लागू शकतो रेस्क्यू ऑपरेशनला? गगराणी सर. आपल्याला कल्पना आहे की ही मोनोरेल अचानक त्या ठिकाणी बंद पडली. हो. तर त्याच्या रेस्क्यूसाठी मुंबई महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान आमचे अग्निशमन अधिकारी परब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी पोहोचले. 20 ते 25 जवान आणि 2 स्नॉकरेल आहेत. बरं. आणि 2 तास लागले कारण त्याचा इलेक्ट्रिक सप्लाय बंद करणं आवश्यक होतं. बरं. तर ते आता बंद करून आपण आता पाहता आहात एबीपी वरती आणि बाकी चॅनलवरती की आता लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे. जवळपास 10 ते 15 लोकांना ऑलरेडी आपण खाली काढलेलं आहे. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल आणि त्यांना काही औषधं आवश्यक असतील तर ती देण्यात येतील. बरं. आणि आवश्यकता पडली तर त्यांना जवळच्या मेडिकल महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये पण घेऊन जाण्यात येईल. आपली मेडिकल टीम पण तिकडे पोहोचली आहे सर? हो, मेडिकल टीम पोहोचली आहे, अँब्युलन्स पोहोचलेली आहे. बर. आणखी एक मुद्दा, जसं आपण म्हणतोय 1.5 ते 2 तास लागले, तुम्ही आधी पॉवर पूर्णपणे सप्लाय बंद केला आणि मग हे चालू केलं, हे नेमकं याचं कारण कळू शकलंय का? मोनोरेल का बंद पडली नेमकं याचं कारण आपल्याला कळू शकलंय? नाही, ह्याचं कारण मी सांगू शकणार नाही. बर. ह्याचं ऑपरेशन जे करतात त्यांच्याकडे विचारणा करावी लागेल. महापालिकेतर्फे याचं ऑपरेशन करण्यात येत नाही, पण काही तांत्रिक कारणामुळे बंद पडली असेल असा आमचा अंदाज आहे. बर. सर, आणखी एक मुद्दा, साधारण किती वेळ अजून रेस्क्यूला लागू शकतो आणि किती प्रवासी अजून आहेत याबद्दल काही आपल्याला फिगर कळलाय? एक रफ फिगर. आता वेगानं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे. बर. पुढच्या अर्ध्या तासामध्ये सगळे लोक खाली येतील असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. जास्तीत जास्त अर्धा तास. खूप खूप धन्यवाद सर, या सगळ्या माहितीबद्दल. आपण आमच्याशी संवाद साधलात त्याच्याबद्दल. तेव्हा भूषण गगराणी पालिका आयुक्त आपल्या सोबत होते. आणखी अर्धा तास या पूर्ण रेस्क्यू ऑपरेशनला